Good evening, dear student. In previous class, we have learned I speak, I say, I talk this lesson. In the same way, we have solved the activities of this lesson. Today, we are going to study my English book 5, lesson Science Fun Fair, page number 60. Look, page number 60. गुड इव्हनिंग डिअर स्टुडंट. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेमध्ये आय स्पीक, आय से, आय टॉक ह्या पाठाचा अभ्यास केला आणि त्याचबरोबर या पाठाच्या ज्या ॲक्टिव्हिटीज होत्या त्या ॲक्टिव्हिटीज आपण सोडून घेतल्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन फन फेअर या पाठाचा अभ्यास करणार आहोत. तर पेज क्रमांक 60 बघा. इन दिस लेसन वी हॅव गिवन 4 एक्सपेरिमेंट. You have to watch and listen this experiment carefully. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या पाठामध्ये 4 प्रयोग दिलेले आहेत. ते प्रयोग तुम्हाला व्यवस्थित काळजीपूर्वक बघायचे आहेत आणि ऐकायचे आहेत आणि त्या पद्धतीने प्रयोग तुम्ही घरी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. Listen carefully and watch the experiment. Learn to do it yourself and present it in English. लक्षपूर्वक ऐका आणि प्रयोग नीट पहा. तो स्वतः करायला आणि इंग्रजीतून सादर करायला शिका. Dear student, we will study first experiment. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रथम पहिल्या एक्सपेरिमेंटचा अभ्यास करूया. Now see first experiment. Hello, I am going to show you how these balloons stick to the wall without glue. Dear friend, this girl is showing us this experiment. She says she is going to show you how these balloons stick to the wall without glue. विद्यार्थी मित्रांनो, ही मुलगी प्रयोग करून दाखवताना ती आपल्याला म्हणते की मी तुम्हाला कोणत्याही प्रकारची गोंद न वापरता कशा प्रकारे बलूनला वॉलवरती चिटकवतात ते तुम्हाला दाखवणार आहेत. बघा, ते काय सांगते की कोणत्याही प्रकारची गम न वापरता, गोंद न वापरता, ग्लू न वापरता मी तुम्हाला कशा प्रकारे तो जो फुगा आहे तो फुगा भिंतीला चिटकवतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे. या ठिकाणी ग्लू म्हणजे काय? गोंद. स्टिक्स म्हणजे काय? चिटकवतात. आणि गोइंग टू शो यू म्हणजे दाखवणार आहे. सी फर्स्ट आय रब इट ऑन माय हेड, देन आय स्टिक इट टू द वॉल. बघा, ते काय म्हणते बघा. सी म्हणजे बघा, फर्स्ट आय रब इट ऑन माय हेड म्हणजे प्रथम मी त्या बलूनला माझ्या डोक्यावर घासते. देन आय स्टिक इट टू द वॉल आणि त्यानंतर मी त्या फुग्याला भिंतीवरती चिटकवते. रब म्हणजे काय? घासणे. स्टिक म्हणजे काय? चिटकवणे. शी रब द बलून ऑन हर हेड अँड देन शी स्टिक इट ऑन द वॉल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ती प्रथम तो जो फुगा आहे त्या फुग्याला आपल्या डोक्यावर घासते आणि खूप घासल्यानंतर तो जो फुगा आहे तो फुगा त्या भिंतीला चिटकवते. वी कॅन सी इन द पिक्चर. बघा, आपल्या चित्रामध्ये दिसतंय की तिने तो फुगा आपल्या डोक्यावर घासून भिंतीला चिटकवलेला आहे. इजंट इट फन टू वॉच म्हणजे बघायला मजा आली की नाही? देर इज नो स्ट्रिक, दिस हॅपन ड्यू टू इलेक्ट्रिसिटी. विद्यार्थी मित्रांनो, ही काही ट्रिक नाही. ती विद्यार्थी पुढे सांगते की देर इज नो ट्रिक म्हणजे ही काही ट्रिक नाही. ट्रिक म्हणजे काय?
ट्रिक म्हणजे युक्ती किंवा ट्रिक म्हणजे चालाकीसुद्धा होते. म्हणजे ही काही चालाकी नाही, ही काही हाताची सफाई नाही किंवा ही कोणतीही जादू नाही. दिस हॅपन ड्यू टू इलेक्ट्रिसिटी. तर हे कशामुळे घडतं? ड्यू टू इलेक्ट्रिसिटी. ड्यू टू म्हणजे काय? च्या कारणामुळे. आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? विद्युत किंवा विद्युत भार. व्हेन द गर्ल रब balloon on her hair many time, that time electricity generate due to her rubbing balloon on her hair. विद्यार्थी मित्रांनो, हे असे का घडते की ज्या वेळेस मुलगी भरपूर वेळेस पुष्कळदा तो फुगा आपल्या केसांवर घासते, त्या घासल्यामुळे एक विद्युत भार निर्माण होतो आणि त्या विद्युत भारामुळे हा जो फुगा आहे, हा फुगा आपण जर लगेच त्या भिंतीला चिटकवला तर तो त्या विद्युत भारामुळे त्या भिंतीला चिकटतो. तर त्यामध्ये काही जादू नाही. इट्स अ सायन्स. हे काय आहे? विज्ञान आहे. नाऊ सेकंड एक्सपेरिमेंट. विद्यार्थी मित्रांनो, चित्रातील ही मुलगी आपल्याला काय सांगते बघा. आय वॉन्ट टू शो यू अ सिम्पल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. म्हणजे ही मुलगी आपल्याला एक प्रयोग करून दाखवते आणि ते आपल्याला सांगते की मी तुम्हाला एक साधं, सिम्पल म्हणजे काय? साधं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट करून दाखवणार आहे. म्युझिकल म्हणजे काय? संगीताचे. आणि इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? वाद्य. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? संगीत वाद्य. हार्मोनियम, ड्रम, गिटार, तबला, फ्लूट्स. दीज आर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की जसं हार्मोनियम, तबला, गिटार, बासरी, ड्रम, ढोल, ताशे हे सगळे काय आहे? म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, म्हणजे संगीत वाद्य आहे. तर त्या प्रकारचं संगीत वाद्य आपल्याला ही मुलगी करून दाखवणार आहे. आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे. दीज आर ऑल ग्लास बाउल. बघा, वी सी दीज आर ऑल ग्लास बाउल. म्हणजे त्या प्रयोगामध्ये हे सगळे आपल्याला काचेचे बाउल दिसत आहे बघा. ग्लास बाउल म्हणजे काय? काचेचे वाळगे. म्हणजे जे साधारण खोलगट भांडं असतं त्याला आपण काय म्हणतो? बाउल. दीज आर बाउल्स. इच बाउल हॅज सम वॉटर इन इट. आणि प्रत्येक बाउलमध्ये थोडं पाणी आहे. दिस बाउल इज फुल ऑफ वॉटर. आणि हे जे बाउल आहे, हे बाउल पूर्ण पाण्याने भरलेलं आहे. दिस लास्ट बाउल हॅज व्हेरी लिटिल वॉटर इन इट अँड दिस इज द लास्ट बाउल. आणि हे शेवटचं बाउल आहे. अँड इन दिस लास्ट बाउल देर इज व्हेरी लिटिल वॉटर. आणि ह्या शेवटच्या बाउलमध्ये खूपच थोडं पाणी आहे. इच बाउल हॅज मोर वॉटर दॅन द बाउल ऑन द लेफ्ट. म्हणजे प्रत्येक बाउलमध्ये डावीकडे ठेवलेल्या बाउलपेक्षा जास्त पाणी आहे. बघा, म्हणजे ह्या बाउलच्या डावीकडे ठेवलेला जो बाउल आहे त्या बाउलमध्ये जास्त पाणी आहे. त्यापेक्षा जास्त पाणी ह्या बाउलमध्ये आहे. त्यापेक्षा थोडं जास्त पाणी ह्या बाउलमध्ये आहे. त्यापेक्षा थोडं जास्त पाणी ह्या बाउलमध्ये आहे. त्यापेक्षा थोडं जास्त पाणी ह्या बाउलमध्ये आहे. आणि त्यापेक्षा जास्त पाणी ह्या बाउलमध्ये आहे. नाऊ आय विल टॅप ईच बाउल जेंटली विथ द स्पून. आणि आता मी प्रत्येक बाउलला हळूवार
स्पूनने म्हणजे चमच्याने फटका देईल किंवा ठोकेल. म्हणजे तो मुलगा काय करणार आहे, आता प्रत्येक बॉलवरती त्याच्या हातामध्ये जो काही चमचा दिसतोय त्या चमच्याने तो प्रत्येक बाउलवरती हळूवार ठोकेल, त्या बाउलवरती चमच्याने मारेल. डिड यू हिअर दॅट? व्हॉट अ म्युझिकल साऊंड. डू यू वॉन्ट टू ट्राय इट? प्लीज बी केअरफुल. थँक्यू. मग विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला काय ऐकू आलं? व्हॉट अ म्युझिकल साऊंड. यातून कोणतं संगीत ध्वनी तुम्हाला ऐकू आला? डू यू वॉन्ट टू ट्राय इट? असं जर संगीत वाद्य तुम्हाला तयार करायचं असेल तर बी केअरफुल म्हणजे काळजी घ्या. अँड यू वॉचिंग माय एक्सपेरिमेंट. आणि तुम्ही माझा एक्सपेरिमेंट पाहून घेतला, ऐकला, त्याबद्दल थँक्यू. नाऊ वी विल स्टडी एक्सपेरिमेंट 3. आता विद्यार्थी मित्रांनो, तिसरा एक्सपेरिमेंट बघा. दिस बॉय इज शोईंग अच थर्ड एक्सपेरिमेंट. आणि ह्या चित्रातील मुलगा आपल्याला तिसरा जो प्रयोग आहे तो प्रयोग आपल्याला करून दाखवणार आहे. तो बघा काय म्हणतो. गुड मॉर्निंग, आय एम गोइंग टू प्रेझेंट अँड एक्सपेरिमेंट. यू विल लव टू वॉच दिस. दिस बॉटल होल्ड विनेगर्स अँड धिस बलून होल्ड बेकिंग सोडा. बघा, तो सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणतो आणि तो पुढे म्हणतो की मी तुमच्यासमोर एक एक्सपेरिमेंट करून दाखवणार आहे आणि तो एक्सपेरिमेंट तुम्हाला बघायला आवडेल. यू विल लव टू वॉच दिस. आणि तो एक्सपेरिमेंट तुम्हाला बघायला आवडेल असं तो म्हणतो. दिस बॉटल होल्ड व्हिनेगर. तो म्हणतो की ह्या बाटलीमध्ये व्हिनेगर आहे. व्हिनेगर म्हणजे काय रे? हे जे बाटलीमध्ये टाकलेलं आहे ते काय आहे? व्हिनेगर. व्हिनेगर हे एक प्रकारचं आम्ल असतं आणि ते स्वयंपाकघरामध्ये आपल्या भाज्यांना थोडासा आंबट चव येण्यासाठी किंवा एखादा पदार्थ फुगवण्यासाठी व्हिनेगर वापरतात. तर व्हिनेगर हे काय असतं? एक आम्ल असतं, एक चवीने आंबट असतं ते. तर ह्या बाटलीमध्ये हे व्हिनेगर आहे. अँड धिस बलून होल्ड बेकिंग सोडा. अँड धिस बलून होल्ड बेकिंग सोडा. आणि ह्या बलूनमध्ये, त्या बलूनमध्ये बेकिंग सोडा म्हणजे खाता सोडा हा भरलेला आहे. म्हणजे त्या मुलाने ह्या बाटलीमध्ये व्हिनेगर घेतलेला आहे आणि ह्या बलूनमध्ये खाण्याचा सोडा भरलेला आहे. बेकिंग सोडा म्हणजे काय? खाण्याचा सोडा. नाऊ आय विल फिट द बलून ऑन द माउथ ऑफ द बॉटल लाईक धिस. आणि तो पुढे म्हणतो की आता मी याप्रमाणे बाटलीच्या तोंडावर तो बलून, तो फुगा बसवणार आहे. तो मुलगा त्या बाटलीच्या तोंडावर अशा प्रकारे फुगा बसवणार आहे की ज्या बलूनमध्ये बेकिंग सोडा आहे, खाता सोडा आहे, खाण्याचा सोडा आहे. देन द सोडा विल फॉल इन द बॉटल अँड देन जस्ट वॉच. आणि मग अशा प्रकारे तो बलून त्या बाटलीच्या तोंडावर बसवल्यामुळे, घट्ट बसवल्यामुळे त्या बलूनमध्ये, त्या फुग्यामध्ये जो सोडा आहे तो सोडा बाटलीमध्ये पडेल आणि त्यानंतर बघा काय होतं. तर त्या सोड्याने, खाता सोड्याने भरलेला बलून ज्यावेळेस त्याने बाटलीच्या तोंडावर बसवला, फिट्ट बसवला, त्यावेळेस
त्या बलूनमधला जो खाता सोडा होता, खाण्याचा सोडा होता, तो सोडा बाटलीमध्ये पडला. अँड देन वॉच अँड देन जस्ट वॉच. आणि त्यानंतर बघा काय होते. द बलून ब्लोज अप. तो फुगा फुगतो. ब्लोज अप म्हणजे काय? फुगणे. ब्लोज अप म्हणजे काय? फुगणे. वेन यू मिक्स सोडा विथ व्हिनेगर अ गॅस नोन ॲज कार्बन डायऑक्साईड फॉर्म. आणि ज्यावेळेस तुम्ही सोडा आणि व्हिनेगर हे मिक्स करतात त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड नावाचा वायू, कार्बन डायऑक्साईड नावाचा गॅस तयार होतो. म्हणजे ज्यावेळेस व्हिनेगरमध्ये सोडा मिक्स होतो त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड नावाचा गॅस तयार होतो, वायू तयार होतो. द बलून ब्लोज अप बिकॉज ऑफ द गॅस. थँक यू फॉर वॉचिंग माय एक्सपेरिमेंट. आणि मग कार्बन डायऑक्साईड गॅस तयार झाल्यानंतर तो गॅस वर येतो आणि गॅस वर आल्यामुळे तो बलून फुगला जातो. त्या गॅसमुळे, त्या कार्बन डायऑक्साईड गॅसमुळे काय होतो, हा जो बलून आहे हा बलून ॲटोमॅटिक काय फुगला जातो. बघा हे व्हिनेगर आहे आणि व्हिनेगरमध्ये ज्यावेळेस सोडा पडतो त्यावेळेस व्हिनेगरमध्ये सोडा मिक्स झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईड तयार होतो. कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार होतो आणि तो वायू वर जातो आणि ते वर गेल्यामुळे त्या बाटलीच्या तोंडाला जो घट्ट बलून बसवून ठेवलेला आहे हा बलून त्या कार्बन डायऑक्साईड वायूमुळे काय होतो, फुगतो आणि बलून फुगला जातो. म्हणजे तो कार्बन डायऑक्साईड त्या बलूनमध्ये भरला जातो आणि हा बलून फुगतो. आणि माझा प्रयोग पाहिल्याबद्दल धन्यवाद असा तो मुलगा म्हणतो. मीन्स बेकिंग सोडा प्लस व्हिनेगर प्रोसीड कार्बन डायऑक्साईड. म्हणजे बेकिंग सोड्यामध्ये जर व्हिनेगर मिळवलं तर त्यापासून कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार होतो. नाव सी थर्ड एक्सपेरिमेंट. This boy is showing us third experiment. आता बघा हा तिसरा एक्सपेरिमेंट बघा, तिसरा प्रयोग बघा. आणि हा जो चित्रातील मुलगा आहे हा चित्रातील मुलगा आपल्याला तिसरा प्रयोग दाखवत आहे. आय एम गोइंग टू शो यू समथिंग दॅट लुक लाईक मॅजिक बट इट इज नॉट मॅजिक, इट इज सायन्स. बघा हा विद्यार्थी आपल्याला काय सांगतोय की मी तुम्हाला जे काही दाखवणार आहे ते तुम्हाला असं वाटेल की काहीतरी मॅजिक आहे, काहीतरी जादू आहे. बट इट इज नॉट मॅजिक, परंतु ही काही मॅजिक नाही आहे, ही काही जादू नाही आहे. इट इज अ सायन्स. तर हे काय आहे, हे एक विज्ञान आहे. धिस इज अ मॅग्नेट. धिस इज अ मॅग्नेट म्हणजे हे काय आहे, मॅग्नेट आहे. मॅग्नेट म्हणजे काय, चुंबक. तुम्हाला चुंबक चांगलं माहिती आहे. इट अट्रॅक्ट टुवर्ड इटसेल्फ एव्हरीथिंग दॅट इज मेड ऑफ आयरन्स. आणि तुम्हाला माहिती आहे जे काही लोखंडाचं बनवलेलं आहे ते सर्व हे जे चुंबक आहे ह्या चुंबकाकडे आकर्षिलं जातं. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की ह्या चुंबकाकडे जे लोखंडापासून ज्या वस्तू बनवलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तू चुंबक काय करून घेतो, आपल्याकडे आकर्षित करून घेतो. अट्रॅक्ट म्हणजे काय, आकर्षित करणे. टुवर्ड म्हणजे काय, च्याकडे. एव्हरीथिंग म्हणजे काय, जे काही. मेड ऑफ म्हणजे काय, मेड ऑफ आयरन म्हणजे काय, लोखंडापासून बनवलेले. म्हणजे चुंबक जे काही लोखंडापासून बनवलेले असतं ते सगळं आपल्याकडे आकर्षित करून घेतो.
इट ड्रॉज द क्लिप थ्रू द ग्लास. आणि हे चुंबक त्या टाचण्यांना ग्लासमधून सुद्धा ओढून घेतं, आकर्षित करून घेतो. आय विल पोअर सम वॉटर इन द बाउल. म्हणजे मी काही पाणी या बाउलमध्ये टाकणार. इट ड्रॉज द क्लिप थ्रू द वॉटर अँड थ्रू द ग्लास. आणि मग हे जे चुंबक आहे, हे चुंबक त्या टाचण्यांना पाण्यातून आणि ग्लासामधून सुद्धा ओढून काढेल, आकर्षित करून घेईल. त्या विद्यार्थ्याने आपल्याला असा प्रयोग दाखवला की त्याने काही क्लिप्स म्हणजे पिना घेतल्या, त्या ग्लास बाऊलमध्ये टाकल्या, तर त्या ग्लास बाऊलमधून सुद्धा त्या चुंबकने त्या पेन्या आकर्षित करून घेतल्या, खेचून घेतल्या. त्यानंतर त्याने त्या ग्लास बाऊलमध्ये काही पाणी टाकलं आणि त्यानंतर सुद्धा त्या चुंबकाने त्या ज्या टाचण्या होत्या त्या टाचण्या पाण्यामधून आणि त्या ग्लास बाऊलमधून ओढून घेतल्या, आकर्षित करून घेतल्या. डू यू वॉन्ट टू ट्राय इट? तुम्हाला हा एक्सपेरिमेंट करायचा आहे का? ट्राय इट विथ पेपर. ही सेज थँक फॉर यू टू सी हिज एक्सपेरिमेंट. तुम्ही त्याचा प्रयोग व्यवस्थित पाहून घेतल्याबद्दल तो तुमचे आभार मानतो. इन दिस वे, in this lesson we have given 4 experiments. Try to do yourself in your house. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या पाठामध्ये 4 प्रयोग दिलेले आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी हे एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न करा. थँक यू व्हेरी मच.